राज्यात सर्वात चर्चेत असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 18 मे रोजी होत आहे, तर 19 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि खऱ्या अर्थाने कारखाना हा बिनविरोध होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते। त्यानंतर हा कारखाना बिनविरोध होईल असं वाटत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते तानाजी बापू थोरात यांनी पॅनेल करण्याची घोषणा केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीत स्वतःचा पॅनेल उभा करून ही निवडणूक लढवणार असं देखील सध्या ते गावोगावी जाऊन फिरत लोकांशी चर्चा करत आहे आणि ह्या कारखान्यात पॅनेल उभा करणार, कारखान्याच्या हितासाठी पॅनेल असणार असं वेळोवेळी लोकांना भेटून सांगत आहेत। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते तानाजी बापू थोरात आहेत। येत्या 18 तारखेला कारखान्याचं मतदान होत आहे, 19ला निकाल होत आहे। संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। एका बाजूने उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे कारखाना बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही निवडणूक लढवण्याचा एका घोषणा तर केलेलीच आहे, परंतु पॅनेल देखील उभा केलेला आहे। कसं पाहता कारखान्यात निवडणुकीच्या संदर्भात कशी रणनीती असणार आहे? छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही बहुचर्चित म्हणजे 10 वर्षांनी नियमानुसार 5 वर्षांनी इलेक्शन लांबलेलं आहे आणि ही निवडणूक होत असताना की भारतीय जनता पार्टी आणि आमचे सहकारी शिंदे साहेबांची शिवसेना त्यांचे कार्यकर्ते आम्ही मिळून छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तशा पद्धतीनं गावोगावी आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे। बापू, एका बाजूला सर्वपक्षीय बैठक झाली, त्यावेळी सांगण्यात आले की कारखान्याचं हित साधायचं असेल। आणि दिवसांपासून कारखाना हा अतिशय दयनीय अवस्थेत आहे। त्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली, त्यामध्ये आव्हान देखील करण्यात आले की कारखाना बिनविरोध झाला तर कारखान्याचं कुठेतरी हित साधलं जाईल, सभासदांचं हित साधलं जाईल। कसं बघता तुम्ही? आता एक प्रमुख विरोधक आहात, पॅनेल देखील उभा करणार आहात, कोणत्या भावनेने लोकांकडे या प्रश्नाचं काय उत्तर द्याल तुम्ही? खरं तर छत्रपती सहकारी साखर कारखाना आता अत्यंत अडचणीत आहे, तो शेवटच्या घटका मोजत आहे असं म्हणणं जरी अवघड असलं तरी कर्जाचा प्रचंड डोंगर त्या कारखान्यावरती झालेला आहे। आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे हा कारखाना माननीय अजितदादा पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांचंच विद्यमान संचालक काम करत आहे आणि हे काम करत असताना अजितदादा सर्वपक्षीय मेळाव्यात म्हणाले की कारखान्याच्या संचालकांनी कारखाना अडचणीत आणला, माझं याच्याकडं लक्ष नव्हतं। खरं तर अजितदादा हे काटेवाडीच्या शिवदडीला हा छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे आणि काटेवाडीत बसून तो स्वतःचे खाजगी कारखाने त्या ठिकाणी ऑनलाईन चालवतात, म्हणजे 10,000 असतील, 15,000 असतील, 15,000 मेट्रिक टन असतील आणि याच तालुक्याच्या किंवा त्यांच्या गावच्या शिवदडीला असणारा हा आमचा भावनगरचा छत्रपती सहकारी साखर कारखाना हा मात्र अडचणीत जातोय। म्हणजे याचा अर्थ सरळ होतो की अजितदादांचं या कारखान्याकडे लक्ष नव्हतं, त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती। आलटून पालटून आता प्रत्येक वेळेस, आता यावेळेस म्हटलं की आज पृथ्वीराज जाचकांच्या हाती कारखान्याची सूत्र देणार, त्याच्या अगोदर बर्ने मामांकडे होती, त्याच्या अगोदर काटेंकडे होती, गोलपांकडे होती, सगळ्या दिग्गज। म्हणजे ही छत्रपतीची सत्ता ही काय तुम्ही ह्या संस्थानिकांना प्रत्येक वर्षी प्रत्येक 5 वर्ष वाटून देणार आहे का आणि सभासदांचं आमच्या त्या ठिकाणी नुकसान करणार आहात का? कारण आज कारखाना अडचणीत आहे, तुम्हीच सांगताय तुमचीच सगळी सत्ता होती, म्हणजे ह्याचा काय अर्थ आमच्या सभासदांना नेमका कळत नाही। आणि म्हणून हे प्रत्येक वेळेस अडचणीत जाणारा साखर कारखाना आणि याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी, याला सोन्याचा दिवस आणण्यासाठी, याला सुगीचा दिवस आणण्यासाठी म्हणून आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि कारखाना कसा चालवायचा, कारखाना चालवताना त्याला कर्जातून बाहेर काढत असताना एक धाडसी निर्णय घ्यावा लागतात आणि ते धाडसी नेतृत्व माननीय अजितदादांच्या पॅनलमध्ये आता कोण दिसत नाही आणि म्हणून याच्यासाठी आम्ही हा कारखाना सभासदांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। लोकसभा निवडणूक झाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्या, ह्या निवडणुका विशेषतः पवार विरुद्ध पवार झाल्या, परंतु आता जी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली त्यानंतर पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार अशी घोषणा देखील करण्यात आली। अजित पवार यांनी त्या सभेला उपस्थिती लावली। त्यानंतर ज्या खासदार आहेत शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांच्या निवासस्थानी जाऊन अगदी भेट घेतली आणि पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला। एका बाजूने सर्व पक्षीय एकत्र येत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही पॅनल उभा करणार, एक सगळे पक्ष एकत्र, तुम्ही कसं यांचं एकत्रित आव्हान पेला? नाही, आता हे सगळं आम्ही इलेक्शन सभासदांच्या जीवावर लागणार आहे।
कारण सभासदांना माहिती आहे की यांच्याकडे सत्ता असताना कारखाना नेहमीच अडचणीत आला. आता भावनगर कारखान्याच्या शेजारीच म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातला माळेगाव साखर कारखाना असेल, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, यांच्या भावात आणि आमच्या छत्रपती कारखान्याच्या भावामध्ये 600-700 रुपयाचा प्रत्येक वेळेस फरक पडत गेला. आणि हा फरक सभासदांचं नुकसान करणार आहे. म्हणजे एखाद्या सभासदाचं साधारण 100 टन ऊस गेला आणि 700 रुपये जर त्याला कमी मिळलं तर त्या सभासदाचं 70,000 रुपयाचं नुकसान यांच्या ताब्यात कारखाना असल्यामुळे होतं. आणि म्हणून या सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा भाव त्यांना मिळवून देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढतोय. आणि आता हे पूर्वी आम्ही छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला सामोरं गेलेलं, आता हे सगळे दिग्गज एक झाले. पण सभासदांनी हे सगळी मंडळी खुर्चीसाठी एक झालीत की काय, यांना सत्ता हवी. आणि सत्ता जरी ह्यांना ताब्यात दिली तरी कारखाना या आर्थिक गर्तेतून बाहेर कसा काढणार हा सभासदांच्या मनामध्ये सतावत असणारा प्रश्न आहे. आमच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत 13-14 हजार यांना काढून टाका म्हणून हे पृथ्वीराज जाचक कोर्टात गेले. माननीय हायकोर्टाने निकाल दिला की या सभासदांना मतदानाचा अधिकार. खरं तर त्यांना हे नव्हत होते, हे कुसळी सभासद आहेत, हे साखरी सभासद आहेत, यांना मी काढून टाकणार. आणि आता त्यांनाच अजित पवार सत्तेत घेऊन त्यांनाच कारखान्याची सूत्र दिली आणि ह्या कारखान्याचं चेअरमन झालं. तर आमच्या 13-14 हजार सभासदांचं भवितव्य काय? तुम्ही आत्ताच जर म्हणताय त्यांना आम्ही काढून टाकणार, तर सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांना ठेवणार नाही. म्हणून हा सभासद जो आहे तो यांना मतदान करणार नाही. कारण यांच्या निवडणुकीची हा वाट बघतोय. कारण या सभासदांना या माणसांनी डिवचलेला, यांचा स्वाभिमान त्या ठिकाणी घाण ठेवलेला. आणि म्हणून हा सभासद एक स्वाभिमानाने त्या ठिकाणी उठून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि यांची जागा यांना दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. यांचं कितीही मोठं आव्हान असू द्या, छत्रपतीचे आमचे सगळे सभासद सुज्ञ आहेत आणि ते हे आव्हान पेलणार, आम्ही आव्हान पेलणार आणि निवडणुकीमध्ये उतरून आमचा पॅनल लोक आमचे सभासद निवडून देणार. मग आपण सहकार क्षेत्रात अनेक दिवसांपासून आपला अभ्यास आहे. भारतीय जनता पार्टीत अगदी नेत्यापासून तुम्ही किसान मोर्चात देखील काम केलेलं आहे. सद्यस्थितीत तुम्ही निवडणूक आधी सुद्धा आणि नंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर देखील गावागावात सभासदांच्या भेटी घेतात. काय नक्की छत्रपती कारखान्यासंदर्भात लोक सभासदांच्या भावना काय आहेत? काय लोक नक्की म्हणजे काय तुमच्यापाशी वेदना मांडतायत? काय नक्की स्थिती आहे? कारखाना परिसरामध्ये आता निवडणुका आली म्हणून आम्ही फिरतोय असं नाही. कारखान्याच्या परिसरामध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये नेहमीच सातत्याने सभासदांच्या कामगाराच्या गाठीभेटी घेतो, त्यांच्या अडचणी समजून घेतो. हा सातत्याने आमचा सभासदात मिसळणं, सभासदात उडबस करणं हा नित्याचा आमचा कार्यक्रम आहे. यावेळेस सभासदामध्ये आत्ताच नाही तर अनेक दिवसापासून खतखत आहे. तुम्ही 5 वर्षांना कारखान्याची निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु आता ही 10 वर्षांनी होत आहे. आणि 10 वर्षांनी निवडणूक होत असताना सभासदाच्या मनामध्ये तुम्ही कोर्टात गेला, या ना त्या कारणानं कारखान्याची इलेक्शन लांबवली. माननीय अजितदादांच्या विरोधात संचालक मंडळ त्यांच्या ताब्यात सत्तेत असताना माननीय पृथ्वीराज कोर्टात गेले आणि कोर्टामधून माननीय हायकोर्टाने निकाल दिला की या सभासदांना आम्ही मतदानाचा अधिकार द्या. आणि त्याच पृथ्वीराज जाचकांना तुम्ही बरोबर घेऊन आताच हे इलेक्शन लढवत आहात. म्हणजे ह्या सभासदामध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणजे ही सगळी मंडळी खुर्चीसाठी एक होतात आणि ही भांडणं म्हणजे 5 वर्ष इलेक्शन लावायचं नेमकं कारणच काय नव्हतं ना. म्हणजे 5 वर्ष आमच्या छत्रपतीच्या कारखान्याला हेच संचालक मंडळ लागलं की जे संचालक मंडळ अजितदादा सांगतात यांच्याकडून गैरकारभार झाला, यांच्याकडून पारदर्शी कारभार झाला नाही, यांच्याकडून स्वच्छ कारभार झाला नाही. आणि मग या संचालकांना आता तुम्ही फॉर्म सुद्धा भरू नका म्हणून त्यांना सांगितलं. पण दादा हे संचालक मंडळ तुमच्याच नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष काम करत असताना तुम्ही जाणीवपूर्वक यांच्याकडे डोळेझाक केली का की ज्यामधून आमच्या सभासदांचं नुकसान झालं, आमच्या सभासदांना उसाला टनेज कमी मिळालं, आता यंदाच्या वर्षी गाळप कमी झालं. ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार हे संचालक मंडळ आहे, माननीय अजितदादा आहेत आणि हे पृथ्वीराज जाचक सुद्धा आहे. पप्पू, एकंदरीत सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये आहेत, तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, जे तुमच्यासोबत आहेत ते शिवसेनेत एकत्रित सध्या युती आहे. परंतु कारखान्याच्या निमित्ताने कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे एक नेते असताना देखील जी छत्रपतीची निवडणूक लढवतात, सद्यस्थितीत जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तुम्हाला बोलवणं झालं तर काय तुम्ही नक्की काय कराल? पॅनेल उभं राहण्यावरती ठाम राहणार का? कोणची भूमिका तुमची आहे? नाही, आता आम्ही महायुतीत आहे. महायुतीचे आदेश आम्ही वेळोवेळी पाळले. ज्यावेळेस खासदारकीला म्हणजे लोकसभेला साहेबांच्या आदेश आले तर काय भूमिका? महायुतीचं आम्ही नेहमीच काम केलं. आता लोकसभेला सुद्धा आम्ही सुनेत्रा वहिनी साहेबांचं काम केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांचं बारामतीमध्ये विधानसभेचं काम केलं, इंदापूरमध्ये दत्तामामा भरणेंचं काम केलं. पण
प्रत्येकाचं इलेक्शन महायुती गठबंधनमध्ये लढवलं असं काही नाही, कारण हे निवडणूक चिन्हावर नाही किंवा पक्षावर निवडणूक नाही. आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा महायुतीचे आमचे सहकारी पक्षाचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे आम्हाला असा आदेश देऊ शकत नाहीत की तुम्ही हे इलेक्शनमध्ये माघार घ्या. कारण माघार घ्यायचं कारण नाही, प्रत्येक पक्षाला आपला कार्यकर्ता जनतेतून निवडून यावा असंच वाटत असतं. त्यामुळं आमचे नेते आम्हाला असा आदेश देतील असं वाटत नाही, आणि आदेश आल्यानंतर आम्ही त्यांचं पालनच करतो. पण तशा चुकीच्या पद्धतीचा ते आदेश देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी संपर्कात आहोत, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, सहकारी साखर कारखान्याच्या, सहकारी सूतगिरणीच्या निवडणुका असतील, प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला कार्यकर्ता तिथं जनतेतून निवडून जावा. एकंदरीतच हे होते भारतीय जनता पार्टीचे नेते तानाजी बापू थोरात. तर पॅनेल त्यांनी सद्यस्थिती छत्रपती कारखान्यासाठी उभा करणारा असा चंग बांधलेला आहे. एका बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांची राजकारणाची सुरुवात छत्रपती सहकार कारखान्याच्या संचालक पदापासून झाली, आणि सर्वपक्षीय बैठक बोलून त्यांनी कुठेतरी कारखाना हा बिनविरोध व्हावा असं देखील आवाहन केलं. पण दुसऱ्या बाजूने जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते गावागावात जात आहेत, सभासदांना भेटत आहेत, आणि या कारखान्यामध्ये पॅनेल उभा करणार असा त्यांनी चंग बांधलेला आहे. आणि आम्ही निवडणूक लढवणार यावरती देखील तानाजी बापू ठाम आहेत. येणाऱ्या काळात कशा पद्धतीची परिस्थिती राहते, कारखाना बिनविरोध होतोय का मोठ्या प्रमाणात राज्यात ज्या कारखान्याची चर्चा आहे ही निवडणूक होते, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. दीपक कापले, TV9 मराठी, इंदापूर.